नमस्कार मित्रांनो, आज आपण इयत्ता 8वी इंग्रजी विषयातील दुसऱ्या युनिटमधील चौथा पाठ एक्सक्यूजेस अ स्किट म्हणजेच निमित्त एक लबाडी या पाठाचे मराठीतून स्पष्टीकरण समजून घेणार आहोत। मित्रांनो, आपणास हा पाठ आवडला असेल तर या पाठाला लाईक करा आणि या पाठाबद्दल काही अडचणी किंवा शंका असेल तर कमेंट करा। मित्रांनो, तुमचे कमेंट म्हणजे आमचे चांगले पाठ बनवण्याचा उत्साह असतो। याकरिता आपण आमच्या पाठाला कमेंट जरूर करा। चला तर मित्रांनो, पाठाला सुरुवात करूया। या पाठामध्ये आपल्याला शिक्षक आणि विद्यार्थ्यांचं संभाषण आहे। कॅरेक्टर्स पात्र आहे रितेश, अ स्कूल स्टुडंट। रितेश हा शाळेतील विद्यार्थी आहे। मिसेस सेन हीच क्लास टीचर। श्रीमती सेन त्याच्या वर्ग शिक्षिका आहेत। या दोघांमधील ही गोष्ट आहे। सीन अ क्लासरूम हा संपूर्ण प्रसंग वर्गात घडलेला आहे। रितेश, मे आय कम इन मॅडम? रितेश, मॅडम मी आत येऊ का? मिसेस सेन, नाऊ डोंट यू थिंक यू आर अर्ली? श्रीमती सेन, आता तू लवकर आला असं वाटत नाही का? रितेश, पॅरेडॉन मॅडम। रितेश, माफ करा मॅडम, मला समजले नाही। मिसेस सेन, आय मीन फॉर द सेकंड पिरियड, यू आर टू अर्ली फॉर द सेकंड पिरियड। श्रीमती सेन, म्हणजे तू दुसऱ्या तासासाठी लवकर आलास? दुसऱ्या तासासाठी तू खूपच लवकर आला आहेस। रितेश, आय एम सो सॉरी मॅडम, आय एम रिअली सॉरी, आय स्टार्टेड वेल इन टाईम फ्रॉम होम, यू वॉन्ट बिलीव्ह दॅट हॅपन। रितेश, माफ करा मॅडम, मला खरंच माफ करा, मी घरातून वेळेतच निघालो होतो, पण रस्त्यात काय घडलं यावर तुमचा विश्वास बसणार नाही। मिसेस सेन, वेल सी, लेट्स हिअर द स्टोरी फर्स्ट, व्हॉट हॅपन? नथिंग शॉर्ट ऑफ ॲन अर्थक्वेक, आय एम शुअर। श्रीमती सेन, बरं पाहू, आधी गोष्ट ऐकूया, काय झालं? मला खात्री आहे भूकंपापेक्षा जास्त झालेलं नसेल। रितेश, नो मॅडम, रिअली मॅडम, हॉनेस्टली मॅडम। रितेश, नाही मॅडम, खरंच मॅडम, प्रामाणिकपणे सांगतो। मिसेस सेन, गो अहेड, गो अहेड। श्रीमती सेन, पुढे सांग, पुढे सांग। रितेश, आय वॉज वॉकिंग टू स्कूल ॲज युजल, आय वॉज हाफ वे डाऊन द नॅरो लेन दॅट लीड्स टू द मार्केट, सडनली आय हिअर्ड अ स्क्रीम फ्रॉम द मेन रोड। रितेश, मी नेहमीप्रमाणे शाळेत येण्यासाठी चालत निघालो होतो। बाजाराकडे जाणाऱ्या अरुंद गल्लीतून मी अर्ध्या वाटेत आलो होतो, तेवढ्यात मला मुख्य रस्त्यावरून ओरडण्याचा आवाज आला। मिसेस सेन, अँड ऑफकोर्स यू हॅड टू इन्व्हेस्टिगेट? श्रीमती सेन, आणि अर्थातच तुला तपास करावा लागला। रितेश, यस मॅडम, I had to find out if someone needed help, and sure enough, there was this person lying near the pavement. He was groaning with pain. रितेश, होय मॅडम, कुणाला मदत हवी असेल तर ती मला बघायची होती आणि खरोखरच फुटपाथवर एक माणूस पडला होता आणि तो वेदनेने कणत होता। मिसेस सेन, सो यू टूक हिम टू डॉक्टर जाधव? श्रीमती सेन, मग तू त्याला डॉक्टर जाधव यांच्याकडे घेऊन गेलास? रितेश, नो मॅडम, आय डिडंट गेट द चान्स. जस्ट ॲज आय रीच दॅट मॅन, अनादर मॅन केम रनिंग आउट ऑफ द शॉप देअर विथ अ पॅकेट इन हिज हँड, अँड द शॉपकीपर ऑल्सो रॅन आउट शाउटिंग, चोर चोर, कॅच हिम. रितेश, नाही मॅडम, मला संधी मिळाली नाही. मी त्या माणसाजवळ पोहोचणार तेवढ्यात दुसरा माणूस तिथल्या दुकानातून पळत आला. त्याच्या हातात एक पाकिट होतं आणि दुकानदारही ओरडत पळत सुटला, चोर चोर, त्याला पकडा. मिसेस सेन, अमेझिंग, क्वाईट अ हँडफुल फॉर यू टू डील विथ अँड ऑल ॲट वन्स. व्हॉट डीड यू डू देन? श्रीमती सेन, कमाल आहे, आणि एवढ्या सगळ्यांशी तुला एकाच वेळी सामना करावा लागला. मग तू त्यावेळी काय केलं? रितेश, यस मॅडम, बट द मोस्ट अमेझिंग थिंग हॅपन देन. रितेश, हो मॅडम, परंतु आश्चर्याची गोष्ट त्यानंतरच घडली.
that man near the pavement. He too got up and began to run with the thief. फुटपाथ जवळचा माणूसही उठला आणि चोरासोबत पळू लागला. विदाउट लॉसिंग अ मोमेंट आय रॅन आफ्टर देम. एकही क्षण न गमावता मी त्याच्या मागे धावलो. मिसेस सेन, अँड देन यू कॉट देम अँड टूक देम टू द पोलीस स्टेशन. श्रीमती सेन, आणि मग तू त्यांना पकडून पोलीस स्टेशनला नेलं. रितेश, वी कुडंट डू दॅट मॅडम. रितेश, मॅडम आम्ही ते करू शकलो नाही. दे जस्ट व्हॅनिश अराउंड द कॉर्नर. ते एका कोपऱ्याच्या आसपास गायब झाले. ऑल दिस हॅपन सो फास्ट. हे सर्व खूप वेगाने घडले. मिसेस सेन, देन व्हाय आर यू लेट. श्रीमती सेन, मग तुला उशीर का झाला. रितेश, दॅट्स नॉट ऑल. रितेश, एवढेच नाही. आय रिअलाइज दॅट आय हॅड लेफ्ट माय बॅग ॲट द शॉप इन द मॅड रश. वेड्या वाकड्या गर्दीत मी माझी बॅग दुकानात सोडल्याचे मला जाणवले. सो आय रॅन बॅक टू गेट इट. म्हणून मी ते घेण्यासाठी परत धावलो. मिसेस सेन, अँड इट वॉजंट देअर. श्रीमती सेन, आणि ती तिथे नव्हती. रितेश, नो मॅडम, इट वॉज देअर ऑल राईट. रितेश, नाही मॅडम, ती तिथे होती. बट देअर वॉज अ ह्यूज हॅरी ब्राऊन डॉग सिटिंग ऑन इट. परंतु त्यावर एक मोठा केसाळ तपकिरी कुत्रा बसला होता. आय डिडंट नो व्हॉट टू डू. काय करावं मला कळत नव्हतं. मिसेस सेन, इंटरेस्टिंग. अ डॉग ऑन अ बॅग इन अ शॉप. श्रीमती सेन, खूपच गंमतशीर. दुकानात पिशवी आणि पिशवीवर कुत्रा. रितेश, यस मॅडम. इवन द शॉपकीपर वॉज सरप्राईज. रितेश, होय मॅडम. दुकानदारालाही आश्चर्य वाटले. ही डिडंट नो वेअर द डॉग हॅड कम फ्रॉम. कुत्रा कुठून आला हे त्याला कळलं नाही. हाऊ दॅट डॉग ग्रोवल. तो कुत्रा असा घुरघुरला. वी टायर्ड ऑल काइंड्स ऑफ थिंग टू मेक इट मूव. त्याला तेथून हलवण्यासाठी आम्ही सर्व प्रकारचे प्रयत्न केले. विस्लिंग अँड क्लॅपिंग अँड शोविंग हिम द स्टिक बट ही वुडंट बज. शिट्ट्या वाजवल्या, टाळ्या वाजवल्या आणि त्याला काठी दाखवली, परंतु तो हलला नाही. अँड आय कुडंट लिव्ह विदाऊट माय स्कूल बॅग. आणि मी माझ्या शाळेच्या दप्तराशिवाय जाऊ शकत नव्हतो. मिसेस सेन, बट आय सी दॅट यू गॉट युअर बॅग फायनली. श्रीमती सेन, पण मला दिसतंय की शेवटी तुमची बॅग मिळाली. रितेश, यस मॅडम. फायनली द शॉपकीपर गेव मी सम बिस्किट. रितेश, होय मॅडम. शेवटी दुकानदाराने मला काही बिस्किटे दिली. आय ऑफर्ड द बिस्किट टू द डॉग अँड लर्ड हिम अवे फ्रॉम द बॅग. मी ती बिस्किटे कुत्र्याला देऊ केली आणि त्याला पिशवीपासून दूर नेले. मिसेस सेन, ओके. सो लेट्स से दॅट अकाउंट्स फॉर 15 मिनिट्स. श्रीमती सेन, ठीक आहे. तर या सर्वांसाठी 15 मिनिट पकडूया. रितेश, बट देअर मोर मॅडम. रितेश, परंतु अजून बाकी आहे मॅडम. द पुअर डॉग बिगॅन टू फॉलो मी टू स्कूल. बिचारा कुत्रा माझ्या मागे शाळेत येऊ लागला. इट लुक सो पुअर अँड लोनली अँड स्मॉल. तो खूप गरीब आणि एकटा आणि लहान दिसत होता. मिसेस सेन, स्मॉल. डिड यू से स्मॉल. श्रीमती सेन, लहान. लहान म्हणालास का. आय मीन यंग मॅडम. म्हणजे तरुण मॅडम. इट वॉज बिग इन साईज बट इट वॉज ओनली अ पपी. रिअली. तो आकाराने मोठा होता, परंतु एक पिल्लू होता. खरंच. अँड इट लुक लॉस्ट. आणि तो हरवलेला दिसत होता. मे बी इट वॉज लुकिंग फॉर इट्स मदर ऑर ओनर अँड आय थॉट इट वॉज आस्किंग फॉर माय हेल्प. कदाचित तो त्याची आई किंवा मालक शोधत असेल आणि मला वाटले की तो माझी मदत मागत आहे. सो आय बिगॅन अ इन्क्वायर विथ द अदर शॉपकीपर्स अँड पासर्स बाय बट नोबडी कुड टेल अँड कुडंट लिव्ह इट बिहाइंड. म्हणून मी इतर दुकानदार आणि ये जा करणाऱ्यांकडे चौकशी करू लागलो, परंतु कोणीही सांगू शकले नाही आणि मला त्याला सोडता येईना. मिसेस सेन, अँड देन यू फाउंड द ओनर. श्रीमती सेन, आणि मग तुला मालक सापडला का. हू वॉज इट.
कोण होता तो? रितेश: दॅट्स द फनी पार्ट मॅडम. रितेश: मॅडम, हाच तर गमतीचा भाग आहे. द पपी इटसेल्फ फाउंड द ओनर. पिल्लूलाच मालक सापडला. इट सॉ समवन अक्रॉस द रोड अँड जस्ट बाउंडेड टुवर्ड्स द पर्सन. त्याने रस्त्याच्या पलीकडे कोणाला तरी पाहिले आणि त्या व्यक्तीकडे धावला. आय वॉज सो रिलीव्ह. यामुळे मला खूप दिलासा मिळाला. देन आय टर्न अँड रॅन स्ट्रेट टू स्कूल. त्यानंतर मी वळलो आणि सरळ शाळेत धावत आलो. मिसेस सेन: गुड बॉय. श्रीमती सेन: छान बाळा. नाऊ दॅट युअर गुड डीड्स आर डन, देअर समथिंग एल्स यू कॅन डू. तुझं सत्कार्य झालं असेल तर तू अजून एक गोष्ट करू शकतोस. देअर्स अ स्टोरी रायटिंग कॉम्पिटिशन कमिंग अप. आता कथा लेखनाची स्पर्धा येणार आहे. वुड यू लाईक टू सेंड ॲन एंट्री. आणि तुला या कथा लेखनाच्या स्पर्धेत भाग घ्यायला आवडेल का? रितेश: हू मॅडम. रितेश: कोण मॅडम? मी मॅडम. मी का मॅडम? नाऊ आय वुडंट नो व्हॉट टू राईट. आत्ता मला नाही माहीत काय लिहायचं. आय एम नॉट गुड ॲट मेकिंग अप स्टोरीज. मला गोष्टी बनवायला अजिबात येत नाहीत. अशा प्रकारे मित्रांनो, आज आपण रितेश आणि त्याच्या वर्गशिक्षिका श्रीमती सेन या दोघांमधील संवाद पाहिलेला आहे. धन्यवाद मित्रांनो.